पॉझिटिव्ह चेंज म्हणजे असं आता तो लहान असतानाच आम्ही घातलेलं ना, तर म्हणजे जे नंतर डेव्हलप होतं ते आपल्याला पण नंतर कळतात. पण थोडंसं म्हणजे होतं त्याचं स्कूलला म्हणजे जाण्याबद्दल. स्टार्टिंगला तो रडला कधीच नाही इथं, म्हणजे ह्याला तर आपण नर्सरीला टाकलं होतं त्याला, रडला कधीच नाही. पण त्याला थोडंसं म्हणजे नाही का येऊन ते सोशलिझम आपण जे म्हणतो ना ते, आणि आमची लँग्वेज आम्ही बोलतो घरी उर्दू, आणि हे तर इथं त्याचं होतं हिंदी, आणि बाकी मित्र होती मराठी. त्याचं खूप म्हणजे स्टार्टिंगला थोडंसं म्हणजे हे झालं होतं. मग त्यावेळेला पण नयना टीचरांना सांगितलं होतं, त्यांनी म्हटले येता येता ते फ्रेंड्स होतं. मग तसं करून ते थोडं थोडं करून ज्युनियर के जी पण पर्यंत म्हणजे आला, आणि आता सिनियर के जीला तर म्हणजे पूर्ण मिक्स झालं आता. आणि स्टार्टिंगला टीचरांना माहितीच आहे की वेगळे क्लास होते तर त्यांचे ग्रुप पण वेगळे होते, त्यामध्ये पण थोडेजण त्याला फ्रेंड्स वगैरे तो विचारायचा. म्हणजे अल्फेजला सवय अशी, तू आज माझा फ्रेंड आहे का, तर त्याला मुलं म्हणायची की नाही म्हणून. मग त्या स्टार्टिंगला मग त्याला वाईट वाटायचं असं काय करत असतील. मग मी त्याच्याबद्दल कल्याणी टीचरना सांगितलं, त्यांनी बरोबर म्हणजे करून दिलं. सगळ्यांचे ते होते ते ग्रुप फोडून त्याने नवीन ग्रुप सगळ्यांचेच म्हणजे एकत्र करून दिले. म्हणजे त्याचा फायदा पण झाला आणि त्याला पण म्हणजे चांगलं वाटतं. बाकी परत अजून एक सांगायचंय, म्हणजे टीचरांनी मध्यंतरी एकदा बोलले होते एक वाक्य, ते मला म्हणजे खूप आवडलं होतं. असं नाही की मी मोमॅडी नाही म्हणून, पण ते सांगितलेले टीचरांनी की मला इथं माझ्या क्लासमध्ये ना कास्टिझम शिकवायचं नाहीये मुलांना, तर त्याच्यासाठी म्हणजे ईद पण सेलिब्रेट केली होती. आणि त्याच्या आधी कसं होतं, अल्फेज मला म्हणायचा घरी पण की सगळ्यांचे म्हणजे हे सेलिब्रेट करतात ना आपले सण वगैरे, पण आमचे नाही करत. मला विचारायचा, पण मी म्हटलं की नाही करत ते पहिल्यापासून, आता स्कूलमध्ये नाही नाही करत. पण त्या पहिल्यांदा म्हणजे इथं सिनियर के जीमध्ये केलं ना, तर आमचा अल्फेज पण खूप खुश झाला, आम्ही पण खूप खुश होतो त्याच्यासाठी. म्हणजे नवीन काहीतरी बघण्यासारखं म्हणजे भेटलं आहे स्कूलमध्ये कल्याणी टीचरांसाठी. थँक्यू.